शेवगाव शहरामध्ये नेमकं चाललंय काय? शेवगावकरांना मिळतंय 10 दिवसांनी पिवळे दुर्गंधयुक्त पाणी. महिला वर्गात होतीये चिंता व्यक्त. शेवगाव शहरातील खंडोबा नगर, वडार गल्ली, मारवाड गल्ली, भारदे गल्ली, खालची वेस, नाईकवाडी, मोहल्ला सम्राट, अशोक नगर आदी भागात गेल्या काही दिवसापासून पिवळे दुर्गंधयुक्त पाणी येत आहे. याची तक्रार नगरपालिकेत नेमकी कुणाकडे करायची याची माहिती नसल्याने नागरिक हे पाणी वापरण्यायोग्य नसल्याचे सांगत आहे. आधी शेवगावकरांना महिन्यातून 3 ते 4 वेळा पाणी येते, तेही मोजकेच, आणि आता हे पाणी पिवळे आणि दुर्गंधयुक्त आल्याने महिला वर्गात चिंता व्यक्त होत आहे. नेमके पाणी वापरायचं कसं ते पिण्यायोग्य तर नक्कीच नाही. म्हणजे असं झालं घरचं झालं थोडं आणि व्यायाने धाडलं घोडं अशी अवस्था झाली आहे. याबाबत मी शेवगावकरांकडे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. पुण्यासारख्या शहरात अस्वच्छ पाण्यामुळे GPS सारखे गंभीर आजार होत असल्याने त्याच धर्तीवर हे पिवळं पाणी परिसरातील साखर कारखान्याच्या मळयुक्त व रसायनयुक्त पाणी मिसळत नाही ना? पाणी स्वच्छ करणारे ठेकेदार कंपनी नेमकं काय काम करते? ही योजना MGP पंचायत समितीचा पाणी पुरवठा विभाग, ठेकेदार कंपनी आणि नगर परिषद यांच्या जंबो सहकार्याने सुरू आहे. नेमकी खराब सेप्टिक टँक सारखे पिवळे पाणी येण्यासाठी जबाबदार कोण? नगर परिषद शेवगावच्या नवीन प्रस्तावित पाणी योजनेच्या कामाची सुरुवात झाल्याने सध्या शहरातील अधिकृत 7 ते 8 हजार कनेक्शन ठेवून उर्वरित अनधिकृत कनेक्शन कट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शेवगाव शहरातील नागरिकांमध्ये दूषित पाण्यामुळे आजाराच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. MB न्यूज चॅनलशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका उपाध्यक्ष गणेशभाऊ साळवे यांनी ह्या भावना व्यक्त केल्या. MB न्यूज माझा भारत मुख्य संपादक विवेक उर्फ भगवान मिसाळ, अहिल्यानगर.